पक्षाचे सर्व सहकारी यांच्याजवळ सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांची प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून आज महादेवराव जानकर हे त्या ठिकाणचे उमेदवार महायुतीचे आहेत असं आपल्यामार्फत घोषित करतो. मला विश्वास आहे की अतिशय चांगल्या मताच्या फरकाने जानकर साहेब यावेळेला संसदेमध्ये आमच्या समेत काम करण्यासाठी असतील असा विश्वास सुद्धा त्या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त करतो. खरं तर निवडून येणारे कॅन्डिडेट अशा पद्धतीने सुरुवातीपासून त्यांची चर्चा होती. आता राजेश विटेकरांबाबत आणि त्यांनी तयारी देखील सुरुवात केली. लोक आता आपल्या मित्रपक्षाला आपण जागा दिल्यानंतर आता त्यांच्या बाबतीत काही वेगळा मित्रपक्ष घेतोय का? विधान परिषदेत या निवडणुका अगदी तोंडावर आहेत. या निवडणुका सध्या देखील होतील. प्रत्येक त्यांना तिथं संधी दिली जाईल किंवा राज्यसभेवर संधी दिली जाईल. एक असं आहे की राजेश पेटेकर एक चांगले कार्यकर्ते आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभेला त्याने अतिशय उत्तम पद्धतीने लढत त्या ठिकाणी दिली. काही थोड्याशा मताच्या फरकाने त्यांचा पराभव झालेला आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे ना त्यांनीसुद्धा त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला पक्षाच्या मार्फत सन्मानपूर्वक योग्य ती संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड त्या ठिकाणी निश्चितपणाने घेणार आहे. सुनील, जे तुमचे जे ज्येष्ठ सहकारी आहेत बीजेपी त्यांनी असं त्यावेळेला म्हटलं होतं एकनाथ शिंदे जेव्हा झाले तेव्हा छातीवर दगड ठेवून हा सगळा निर्णय घेतला होता. तर बेसिकली आता महादेवराव जानकरांना देताना त्या भेटीकरांना बाजूला केलं तर असंच काहीतरी भावना होती तुमच्या मनात? नाही, एक असं आहे की एखाद्या पक्षाच्या तरुण कार्यकर्त्याला आपण सांगत असतो त्याच्यामुळे तो तयार यायला लागतो. परंतु महायुतीचं एकंदरीत व्यापक हित लक्षामध्ये घेता आणि तसं जानकर साहेबांचं सुद्धा योगदान मोठ्या प्रमाणावरती लक्षामध्ये घेता तुम्ही म्हणताय तसं स्थिती नाही आहे. ते दगड ठेवण्या इतकं स्थिती असण्याचं काही कारण नाही आहे. कारण शेवटी असं आहे की राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी ह्या लार्जर इंटरेस्टच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी करायला लागत असतात. म्हणून आम्ही हा निर्णय अतिशय मोकळेपणाने किंतु परंतु कुठल्याही मनामध्ये न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे. हाच बाबतीत देखील सातारा आणि नाशिकची अदलाबदली चर्चा अजून सुरू आहे. काही अजून त्याच्यात पुढे टप्पा पार पडला कारण साताऱ्याची जागा पण तुमच्याच कोट्यात गेली. जसं आता परभणी होती परत कोट्यातनं गेली, सातारा जर गेली तर मग त्याच्यावर नाशिकचा गेम काय माहीत नसेल. वेट अँड वॉच, स्टील वेट अँड वॉच फॉर सम फ्यू आवर्स, फ्यू डेज. लोकसभा मतदारसंघात पाहिलं गेलं तर रामराजे निंबाळकर अजूनही नाराज आहे. त्या काळात तुम्ही सर्वजण देवेंद्र फडणवीस यांच्या ठिकाणी बैठक पार पडली. मात्र त्या बैठकीनंतर तुम्ही स्पष्ट भूमिका घेतली की मी कुठल्याही प्रकारे मदत करणार नाही. सध्या त्यांची काय भूमिका आहे? त्यांची जी बातचीत झाली का सेम मोहिते पाटलांची देखील तशीच परिस्थिती आणि ते कुठेतरी हातात घेणार अशी चर्चा नाही. एकतर मोहिते पाटील का हातात घेणार आहेत मला माहिती असं काही कारण नाही. ते का हातात घेणार आहेत त्याची खबरदारी भारतीय जनता पक्षाचे नेते त्या ठिकाणी निश्चितपणे घेतील. तो रामराजे नाईक निंबाळकर, आदरणीय दादा, मी स्वतः, आमची देवेंद्रजी एकत्रितपणाने त्या ठिकाणी चर्चा निश्चितपणाने झालेली आहे आणि महायुतीला पूरक पोषक पैचं काम रामराजे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या हातून नक्की त्या ठिकाणी होईल. सर, धाराशिव जागेबद्दल देखील ती जागा देखील तुमच्याच वाटेल जवळपास निश्चित आहे. वारंवार चर्चा होते. आज सकाळी रेल्वेबद्दल विचारणार असता सगळ्यांनी म्हणून ठरवा. मात्र अजून उमेदवार सापडत नाहीये का? कारण तिथं जो सध्याचे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधात अजून ताकदीचा उमेदवार राष्ट्रवादीला सापडत नाही असं म्हणायचं. कारण खूप दिवस झाले ते रखडले. हे अजिबात त्याच्यात तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 4-5 मजबूत उमेदवार आहेत. त्याच्यातून आम्ही कन्सेन्सनी उमेदवार शोधतो. उमेदवार आमच्याकडे पहिल्यापासून 4-5 आहेत की जे दावेदार आहेत आणि ते दावेदार नुसते नाहीत उमेदवारी पुरती निवडणुकीमध्ये यश मिळवण्या इतपत दावेदार त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे काही वेळेला एकापेक्षा अधिक दावेदार असले तर थोडंसं कन्सेशन निर्माण करण्यामध्ये थोडासा वेळ जाऊ शकतो. मला असं वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत असंच घाईगर्दीने तुम्हाला बोलून मला त्या जागेची उमेदवारी घोषित करावी लागणार आहे. नाही, आता त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये काम करायचं आहे आणि आत्ताच संधी मिळालेल्या पहिल्या टर्मचे आमदार आहेत. नशीबवान आहेत ते. काय आदिती काय पहिल्या टर्मला राज्यमंत्री झाले, त्याच वेळेला कॅबिनेट मंत्री झाले. त्यामुळे असं हे तरुण नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखाली पुढे आता आणते राज्याच्या राजकारणात. प्रत्येक जण शेवटी आपापल्या पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून बोलणं स्वाभाविकच आहे. जोपर्यंत अंतिम जागा वाटप होत नाही तोपर्यंत प्रत्येकाच्या स्वाभाविक प्रतिक्रिया त्या ठिकाणी राहू शकतात आणि त्याच्यामुळे जरी संजय शिरसाटजी बोलले असले तरी ते हे सतत बोलत आलेले आहेत की शेवटी अंतिम निर्णय
माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा एकत्रितपणे बसून घेणार आहे. त्यामुळे त्यांनी या सगळ्या विषयाला काय कुठे छेद दिलेलं नाही. त्यांच्या पक्षासाठी त्यांना काय वाटतं ते त्या पक्षाचे प्रमुख प्रवक्ते असल्यामुळे त्यांनी मांडण्यामध्ये काय गैर असं मी मानत नाही. आता रायगड लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांच्या भावना होत्या. आज सकाळपासून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, रवींद्रजी चव्हाण यांच्या समेत रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख 50 कार्यकर्त्यांची भेट झाली, त्यांची चर्चा झाली. मग मी त्या ठिकाणी होतो. आज संध्याकाळपासून किंवा उद्यापासूनच रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने माझ्या म्हणजे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराची सुरुवात करणार आहे. बारामतीबद्दल एवढं स्पष्ट असताना की उमेदवार जवळपास प्रचाराला लागलाय, सगळे तिथले जे काही नाराज आहेत त्यांच्या भेटीगाठी होत आहेत, प्रत्येक ठिकाणी गोष्टी उमेदवार का जाहीर होत नाहीये, खास करून बारामती म्हणजे सगळं गणित तिथंच फिरतं, तर उमेदवार का जाहीर होत नाही? गणित तिथेच फिरत राहणार आहे. त्याच्यात जरा कोणाच्या मनामध्ये शंका कारण आहे. आणि ते फिरताना गणित तो काटा जो आहे घड्याळाचा तो बरोबर तसाच लोलकाप्रमाणे फिरत राहणार आहे. त्याच्याबद्दलही काही नाही. एक असं आहे की चर्चा सुरू आहे, त्या संदर्भातली सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे. 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल. प्रत्येक वेळेस तुम्हाला ताकद दाखवण्याची वेळ येते. तुम्ही पवार साहेबांकडे 3 वेळेस गेला, नंतरच माहितीने तुमचा सन्मान केलेला आहे. कदाचित सुमित्रा पवार बारामतीमधून जर उमेदवार नसत्या तर कदाचित आज तुम्ही या ठिकाणी नसतात का, काय सांगाल? असं काही देखील नाही. मी मुळात असताना महायुतीवरच होतो. माझा आमदार आहे, त्यांनी जिल्हा परिषद राज्यसभा आणि ह्याला सर्वाला मतदान माझ्या आमदारांनी गुट्टेंनी महायुतीलाच दिलेलं आहे. महायुतीपासून बाजूला होतो असं काही नव्हतं. विशेष म्हणजे राजकारणात एकमेकाचं चढ उतर होत असतात, मैत्री होत असते, बोलणं होत असतं. त्या माध्यमातून माझ्या पक्षाला 4 राज्यात मान्यता मिळालेली आहे आणि मी पहिल्यापासून महायुतीवरच होतो. महायुतीवर काही झालं होतं, पण महायुतीनं आम्ही तिकडे चर्चा चालल्यानंतर त्यांनी आम्हाला सन्मान दिला. त्याबद्दल मी अजितदादा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेचं अभिनंदन करतो.